नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या योजना कॉर या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. तर एकंदरीत मित्रांनो, PM किसान योजनेचा 19वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे. या संदर्भात सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. फक्त आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. तर एकंदरीत मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकरी बांधवांना 18 हप्ते देण्यात आलेले आहेत. 19 हप्ता थेट आता वितरित केला जाणार आहे. आणि एक अर्जंट जे न्यूज आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेवटपर्यंत बघला तरच ते न्यूज तुम्हाला ऐकायला भेटेल. अन्यथा तुम्ही जर हा व्हिडिओ स्किप केला तर आपल्याला तो जो न्यूज आहे ती तुम्हाला कळणार नाही आणि या व्हिडिओचा जो उद्देश आहे ते तुम्हाला कळणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर एकंदरीत मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत जी KYC आहे ती अनिवार्य केलेलीच आहे आणि KYC ही तुम्हाला करावीच लागणार आहे. त्यासाठी बायोमेट्रिक आधारित KYC आणि फेस आठवणीक आधारित KYC तसेच PM किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी OTP बेस्ड KYC अशा 2-3 पद्धतीने तुम्ही KYC करू शकता. तर एकंदरीत मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून आता तुम्ही जी नोंदणी आहे ती कशी करावी या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. सुरुवातीला तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे, नागरिकत्व प्रमाणपत्र, मालकी प्रमाणपत्र आणि बँक खाते तपशील हे एवढी तुम्हाला नवीन नोंदणी करायची असेल 2025 मध्ये तर तुम्ही करू शकता. दुसरं म्हणजे मित्रांनो, तुम्हाला एक महत्त्वपूर्ण असं न्यूज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार होतो. ती न्यूज सुद्धा आपण जाणून घेण्यापूर्वी आता PM किसान योजनेच्या माध्यमातून जो वार्षिक 6,000 रुपये भेटत आहेत आणि वार्षिक 6,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहेत. आता 19वा हप्ता पण येणार आहे आणि 19 हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे. आता बघा मित्रांनो, PM किसान योजनेची KYC आवश्यक आहे हे आपण सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, PM किसान योजनेचे लाभधारी शेतकऱ्यांना KYC करणं आवश्यक आहे. योजनेचे फायदे खऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावेत आणि त्यात कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये या अनुषंगाने सरकारला खात्री करायची आहे की शेतकऱ्यांना कोणत्याही मध्यस्थीशिवाय थेट लाभ मिळावा आणि हा KYCचा एक उद्देश आहे. आपल्याला KYC का करावी हे समजलं असेल मित्रांनो. आता आपण ते न्यूज काय आहे या संदर्भात माहिती घेऊ. तर एकंदरीत मित्रांनो, आता काय होत आहे की PM किसान योजनेच्या माध्यमातून 19वा हप्ता येणार आहे आणि 19व्या हप्त्याची KYC अनिवार्य केलेली आहे. आणि एक जे APK एक ॲप जे आहे व्हॉट्सअपवर फार व्हायरल होत आहे ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू नका, अन्यथा तुम्हाला आर्थिक फसवणूक होऊ शकते. हाच मेसेज या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे की तो APK जे ॲप आहे ते व्हायरल जे होत आहे ते डाउनलोड करू नका मोबाईलमध्ये. तुमचा मोबाईल हॅक होऊन सविस्तर जे तुमचे आर्थिक नुकसान आहे ते आर्थिक नुकसान तुम्हाला होत आहे, तुमचं होत आहे. त्यामुळे ते व्हॉट्सअपवर PM किसान KYC APK डाउनलोड करू नका. तर निश्चित मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.